हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 13 मार्च 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी पण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो कालचं ट्रेडिंग सेशन अत्यंत वोलाटाईल होतं आणि खूप जास्त अस्थिरता या ठिकाणी काल आपल्याला बघायला मिळाली मार्केटमध्ये. सो तुम्ही बघू शकता डेली टाइम फ्रेमवर कशा प्रकारे एक इनडिसिसिव्ह कॅन्डल या ठिकाणी प्रिंट झालेली आहे. सो प्राइस ज्या लेवल्सला या ठिकाणी ओपन झाली ऑलमोस्ट त्याच लेवल्सला जाऊन या ठिकाणी क्लोज झाली. सो प्राइसने अपसाइड अँड डाऊनसाइड दोन्ही बाजूला एक छान मुवमेंट देऊन सो मोस्ट ऑफ लोकांना ट्रॅप केलं आणि अशा मार्केटमध्ये ट्रेड करणं अतिशय कठीण आहे. तुम्ही स्टॉप लॉस जरी लावला तरी जास्तीत जास्त चान्सेस आहे की तुमचे स्टॉप लॉस हिट होईल. सो ही अस्थिरता का होती, तर मे बी काल जे होतं ते इंडिया आणि युएसएचं दोन्ही कंट्रीजचा या ठिकाणी इन्फ्लेशन डेटा रिलीज होणार होता. आणि मग जर रिलीज झालाय तर त्याचे रिझल्ट काय आलेत, काय आलाय डेटा समोर, तर तुम्ही बघू शकता. तर आपल्या इंडियाचं जे की इन्फ्लेशन आहे ते काही 0.1% या ठिकाणी कमी झालंय. सो थोडंसं इज म्हणजे आपण म्हणू शकतो की थोडंसं निवळलंय इन्फ्लेशन आपल्याकडे असं किंवा सायन्स दिसतात. बट त्या उलट जर युएस मध्ये जर आपण बघितलं तर युएस मध्ये जे आहे इन्फ्लेशन काही प्रमाणाने वाढलंय. आणि हा कमीत कमी असं सांगितलं जातं की हा 35वा महिना आहे, सलग 35व्या महिन्यापर्यंत पासनं जे इन्फ्लेशन आहे युएस मध्ये ते 3%च्या वर आहे. सो जर हे इन्फ्लेशन असंच वर राहणार असेल आणि किंवा इन्फ्लेशन वाढल्याचे साईन्स दिसत आहेत आणि आपल्याला रिसेंटली असं समजलं होतं की फेड कडनं त्यानंतर जे की प्रेसिडेंट आहे बायडन त्यांच्याकडनं असं आपल्याला समजलं होतं की मे बी फेड जे आहे ते पुढे जाऊन इंटरेस्ट रेट कट करू शकतं. पण आता ते चिन्ह थोडेसे कमी झालेले दिसत आहेत, कारण जर इन्फ्लेशन वाढेल तर मे बी फेड जे आहे ते इंटरेस्ट रेट कट करणार नाही. सो ही एक या ठिकाणी हे जे की इव्हेंट होता तर याने डेफिनेटली व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये तयार केली होती. तर आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे डेफिनेटली आपण डिस्कस करूच. बट त्यापूर्वी जर आपण बघितलं युएस मार्केट्समध्ये काय झालं, आता विशेष म्हणजे एवढं सगळं गोष्टी अशा घडतात की इन्फ्लेशन वाढलंय, मे बी पुढे जाऊन इंटरेस्ट रेट कट होणार नाही, तरी सुद्धा युएस मार्केटमध्ये आपल्याला छान एक बुलिश प्राइस ऍक्शन किंवा अपसाइड एक मुवमेंट बघायला मिळाली, जे की बिलकुल अनएक्सपेक्टेड होतं, ते अपेक्षितच नव्हतं. सो ज्या प्रकारे कालचा डेटा आलाय आणि ज्या गोष्टी घडल्या तर त्या नुसार मार्केटने जे आहे ते खाली यायला हवं होतं. बट तुम्ही बघू शकता एक पूर्ण त्याच्या विरुद्ध या ठिकाणी प्राइस ऍक्शन आपल्याला युएस मार्केट्समध्ये बघायला मिळते, जे आपल्याला ह्या गोष्टीची इंडिकेशन देत आहेत की सध्या युएस मार्केट जे आहे ते खूपच जास्त या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत. तर तुम्ही बघू शकता S&P असेल, त्यानंतर डाव जोन्स असेल, त्यानंतर नॅसडॅक असेल, तर छान पॉझिटिव्ह क्लोज या ठिकाणी युएस मार्केट्सने काल आपल्याला दिलेला आहे. तर युएस मार्केट्स डेफिनेटली या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटिमेंट पास करतात. त्यानंतर डॉलर इंडेक्समध्ये काही मुवमेंट नाही आहे आणि 10 इयर यील्ड बॉन्ड्समध्ये सुद्धा काही खास मुवमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली नाहीये. त्यानंतर आपण जर व्होलॅटिलिटी बघितली इंडियन मार्केटमध्ये, इंडिया विक्स जे आहे ते 13 या लेवलच्या आसपास ट्रेड करते, जे की व्होलॅटिलिटी चांगल्या प्रमाणात सेटल डाऊन झाली आहे, जे की बायरसाठी किंवा बुलिश मोमेंटमसाठी वरच्या दिशेचं मार्केटला जायचं असेल तर त्यासाठी ही ह्या प्रमाणात जी काही व्होलॅटिलिटी आहे ते डेफिनेटली चांगली आहे. पण अशा वेळी ज्यावेळी विक्स कमी आहे तर त्यावेळी थोडंसं ऑप्शन डीके, जो प्रीमियम डीके होतात, मेल्ट होतात, तर त्याला थोडंसं ऑप्शन बायर्स या ठिकाणी सामोरं जावं लागेल. ओके. सो त्यानंतर जर आपण बघितलं गिफ्ट निफ्टी कुठे ट्रेड करते, तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करते 22,465, जे आपल्याला आज एक 20-25 पॉईंट्स या ठिकाणी गॅप अप सजेस्ट करते की आपण फ्लॅट सुद्धा ओपन होऊ शकतो. तर सर्वात महत्वाचं तुम्ही जर बघितलं की एक इनडिसिसिव्ह कॅन्डल या ठिकाणी प्रिंट झालेली आहे, याचं क्लिअरली हे साईन असतं किंवा आपण ज्या वेळी पण एक न्यूट्रल कॅन्डल बघतो तर न्यूट्रल कॅन्डल आपल्याला काय इंटरप्रिट करते, तर तिथे जे आहे ते बिलकुल काहीही निर्णय होत नाहीये किंवा जे की डिमांड आणि सप्लायचा जो काही फोर्स आहे तो मे बी समप्रमाणात किंवा आपण म्हणू शकतो की तिथे थोडंसं स्ट्रगल सुरू आहे. प्राइसला जे आहे वरच्या दिशेत चांगला रेजिस्टन्स आणि खाली चांगला एक सपोर्ट या ठिकाणी फेस होतोय. तर ज्यावेळी या कॅन्डलचा हाय ब्रेक होतो आणि ज्यावेळी या कॅन्डलचा लो ब्रेक होतो त्याच वेळी एक पर्टिक्युलर ट्रेंड किंवा एक पर्टिक्युलर दिशेत आपण प्राइस जाऊ शकते असं या ठिकाणी म्हणू शकतो. सो येस, ज्यावेळी या न्यूट्रल कॅन्डलचा हाय ब्रेक होईल त्यावेळी एक पॉझिटिव्ह छान अपसाइड तुम्हाला या ठिकाणी प्राइस ऍक्शन बघायला मिळू शकते आणि ज्यावेळी कॅन्डलचा लो ब्रेक होईल तर त्यावेळी तुम्हाला डाऊन साइड अजून लेवल्स ओपन होतील आणि खालच्या दिशेत पण तुम्हाला या ठिकाणी मुवमेंट बघायला मिळू शकते. सो ही
कॅन्डल जी काल प्रिंट झाली फार महत्वाची आहे. तर छोट्या टाइम फ्रेम वर जाऊन आपण बघूया की आज साठी कसं प्लॅन करू शकतो. आज आहे बँक निफ्टीची एक्सपायरी, सो स्पेशली बँक्स वरती फार गोष्टी डिपेंड असणार आहे. आणि काल मार्केटला खाली ज्या स्टॉकने येऊ दिलं नाहीये त्याचं नाव होतं एचडीएफसी. सो एचडीएफसीने पूर्ण मार्केट या ठिकाणी होल्ड करून ठेवलं होतं आणि त्याला थोडंसं सपोर्ट या ठिकाणी आयटी सेक्टरने केलं होतं. बाकीच्या बँक्स आहेत त्या थोडसे निगेटिव्ह, स्पेशली एसबीआय मध्ये तुम्हाला छान फॉल या ठिकाणी बघायला मिळाला. पण ज्या प्रकारे एचडीएफसी परफॉर्म करत होती तर पूर्ण मार्केटला या ठिकाणी एचडीएफसीने होल्ड केलेली. सो एचडीएफसी वरती आज स्पेशली थोडंसं तुम्हाला या ठिकाणी नजर ठेवावी लागेल. तर बघा आज जर आपण छोट्याशा गॅपअप सोबत जर आज ओपन झालो तर एक जो हाय तुम्हाला दिसतोय रिसेंट, खूप सिंपल प्राइस ऍक्शन आहे, खूप सिंपल प्लॅन आहे. सो 22,430 चा जो की काल बनलेला एक हाय तुम्हाला दिसतोय, तर या ठिकाणी याच्यावर जर प्राइस क्लोज करेल तर डेफिनेटली आपल्याला छान अपसाईड बघायला मिळू शकते. आणि इथे तुम्हाला एक दिसतोय 22,400 हा एक हाय आहे. सो 22,400 ते 22,430 हा एक टफ रेजिस्टन्स मार्केटसाठी आहे. जोपर्यंत प्राइस याच्यावर क्लोज करत नाही काहीही बुलिश मोमेंटम किंवा एक छान प्राइस ऍक्शन तुम्हाला वरच्या दिशेत बघायला मिळणार नाही. आणि जसं प्राइस 22,280 या लेवलच्या खाली क्लोज करेल किंवा कालचं डेचा लो जो काही आहे 22,300 ते 22,280 हा जो 20 पॉईंटचा झोन आहे हा एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट मार्केटसाठी सध्या आहे, निफ्टीसाठी आहे. तर ज्यावेळी प्राइस याच्या खाली सस्टेन करेल किंवा क्लोज करेल त्यावेळी तुम्ही या ठिकाणी जी काही ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलेली आहे पूर्वीपासून, तर या ट्रेंड लाईनचं टार्गेट या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता, जे की तुमचं टार्गेट असू शकतं जवळपास 22,150 आणि 22,100 हे टार्गेट तुमचे डाऊनसाइड या ठिकाणी ओपन होतील जर कधी 22,280 ही लेवल ब्रेक होते. तर सिंपल प्राइस ऍक्शन आहे, पण याच्यामध्ये जे अस्थिरता तुम्ही काल बघितली तीच तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. सो कुणाला जर आज प्लॅन करायचा असेल तर सिंपल आहे की जसं प्राइस आज थोडीशी गॅपअप ओपन झाली, जर प्राइस वर जाते आणि इथनं रिजेक्शन मिळालं तर तुम्ही ते या ठिकाणी शॉर्ट करू शकता. किंवा या ठिकाणी जर प्राइस याला ब्रेक करते, रिटेस्ट करून जर या ठिकाणी वर जाईल तर तुम्ही बाय करू शकता. दुसरी गोष्ट, प्राइस जर इथे वर जाऊन खाली आली आणि इथनं जर वर जाते तर इथे तुम्ही बाय करू शकता. सो तुम्हाला प्रत्येक सपोर्ट अँड रेजिस्टन्स या ठिकाणी आज प्ले करावं लागेल. आणि प्राइस जर याला ब्रेक करून रिटेस्ट करून खाली जाण्याचा प्रयत्न करते तर इथे तुम्ही या ठिकाणी सेल करू शकता डाऊन साइड टार्गेटसाठी. सो तुम्हाला लक्षात ठेवायचंय की 22,400 आणि 22,300 हा जो झोन आहे हा कुठेतरी एक दिशेत ब्रेक झाला पाहिजे किंवा 22,400 पासून रिजेक्शन मिळालं पाहिजे, 22,300 पासून पण रिजेक्शन मिळालं पाहिजे. सो अशा गोष्टी तुम्ही प्लॅन करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी आज ट्रेड करायचा आहे. ओके, तर बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता की बँक निफ्टी सुद्धा तेवढंच व्होलेटाईल काल होती आणि बँक निफ्टीने छान मुवमेंट अपसाईड दिली होती. आणि एक वेळ असं वाटलं होतं की बँक निफ्टी आता खूप छान अपसाईड मुवमेंट देऊन हा जो गॅप इथे पेंडिंग आहे तो मोस्टली फील करेल. बट नाही तसं काही बघायला नाही मिळालं. त्यानंतर परत या ठिकाणी सर्व गेन्स लूज करून बँक निफ्टी जी आहे ती जिथे ओपन झाली तिथेच क्लोज झाली. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा 47,047 ही एक लेवल फार स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि त्यानंतर अपसाइड जे आहे ते 47,800 एक टफ रेजिस्टन्स या ठिकाणी मार्केटसाठी आहे. सो या दोन्ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत एक मोमेंटम तुम्ही बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक्सपेक्ट करू शकत नाही. बट हा, जर बँक निफ्टीमध्ये 47,400 हे जर वर सस्टेन होतं, प्राइस जेवढे जास्तीत जास्त वेळ 47,400च्या वर सस्टेन होईल, 47,700 ते 800 या लेवल्स पर्यंत तुम्हाला टार्गेट या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये मिळू शकतं. ओके, सो सर्वांनी लक्ष द्या, ह्या लेवल्स प्रॉपरली ड्रॉ करा आणि आज लेवल्स वरती छान तुम्हाला जास्त फोकस करून ट्रेड करावा लागेल. त्यानंतर आपण जर मी जसं डिस्कस केलं होतं की मोस्टली बँक्स जे होतात त्या निगेटिव्ह होत्या. आयसीआयसीआय बँक बघू शकता तुम्ही, ऍक्सिस, कोटक, त्यानंतर एसबीआय. तर बट एचडीएफसी जे आहे तर ते सेव्हिअर ठरली आहे. एचडीएफसीने ज्या प्रकारे काल मुवमेंट दिली आहे तर आज पण जर त्याला फॉलोअप आला तर मे बी बँक निफ्टी थोडंसं पॉझिटिव्ह परफॉर्म करू शकते. फक्त बाकी बँक्सने पण थोडंसं न्यूट्रल किंवा आपण म्हणू शकतो की जर साथ दिली तर ह्या गोष्टी शक्य होऊ शकतात. बट जर कधी एचडीएफसीने पण या ठिकाणी थोडंसं गेन्स लूज केले किंवा थोडंसं न्यूट्रल ट्रेड केला आणि बाकी बँक्स जर या ठिकाणी थोडंसं निगेटिव्ह ट्रेड करतायत तर डेफिनेटली बँक निफ्टी वुड बी द ॲसेट आपण म्हणू शकतो की सगळ्यात जास्त थोडंसं निगेटिव्ह ट्रेड करण्यामध्ये बँक निफ्टी आज सर्वात पुढे असू शकते. ओके, सो बँक निफ्टीमध्ये आपण एक चांगला फॉल बघू शकतो. सो ज्या प्रकारे मार्केट स्ट्रक्चर आहे आणि मोस्ट ऑफ स्टॉक्स थ्रू मी आज गेलो, निफ्टी 50 मध्ये जे की 50 स्टॉक्स आहेत त्या थ्रू पण मी गेलो, तर मोस्ट ऑफ स्टॉक्स जे आहेत ते टॉपिंग साइन्स या ठिकाणी इंडिकेट करतात, कुठेतरी न्यूट्रल साइन्स इंडिकेट करतात.
सो असं काहीही संकेत कुठेच नाही की मार्केट एकदम या ठिकाणी ह्या लेवल्स पासून वरच्या दिशेत खूप चांगल्या प्रकारे मुवमेंट देऊ शकतं, असे कोणत्याही प्रकारचे सायन्स या ठिकाणी दिसत नाहीये. सो सर्वांनी थोडंसं वाईजली ट्रेड करायचं आहे, कॉशियसली ट्रेड करा. मार्च मंथ जो आहे, मार्च महिना जो आहे तो थोडासा टफच असतो ट्रेड करायला. बट सर्वांनी जर प्रॉपर, आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जो काही लॉस होतोय तो आपल्या लिमिटमध्येच असला पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत बरोबर होतील. फक्त तुम्हाला लॉसची काळजी घ्यायची, प्रॉफिट जे आहे ते तर होणारच आहे. ओके, सो एव्हरीवन ट्रेड अकॉर्डिंगली प्लॅन करा, प्रॉपर प्लॅन नुसार ट्रेड करा. रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करा, एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.